कलश कार्यक्रमाचे सादर करते आहेत कपिल कुमार धोरे. मी पूर्व आपल्या सगळ्यांचं अमृत कलशमध्ये स्वागत करते. फिरणं हा प्रत्येकाचा जिव्हाळ्याचा विषय. सुट्टी काढून कुटुंबासह, मित्रमैत्रिणींसह, आवडत्या जोडीदारासह किंवा एकट्यानेच, छंदासाठी किंवा माहितीसाठी, सहहेतुक किंवा निर्हेतुक, एखादा दिवस किंवा अनेक दिवस, जवळच्या भागात किंवा दूरवर, या न त्या कारणाने पण प्रत्येकाला कुठे ना कुठेतरी फिरायला जायला नक्कीच आवडतं. ज्याचा उल्लेख केला मंडळी, खरंच सगळ्यांना आपल्या अशा पद्धतीने फिरायला आवडतं. असंच हे वेगळं फिरणं आणि वेगळ्या प्रकारचं फिरणं ज्यांनी आपल्याकरता आज उपलब्ध केलेलं आहे असे पितांबरीचे रवींद्र प्रभुदेसाई आज आपल्याला अमृत कलशच्या निमित्ताने त्यांच्या पितांबरीविषयी आणि त्याचबरोबर त्यांच्या संपूर्ण आयुष्याविषयी आणि त्यांच्या फिरणं आणि लोकांना आनंद देणं ह्या कार्याविषयी आज सांगणार आहेत. त्याकरता मी आकाशवाणीच्या स्टुडिओत त्यांचं स्वागत करते. नमस्कार. नमस्कार. तुमच्या उद्योगपती म्हणून सगळ्यांनाच तुमची ओळख आहे रवींद्र प्रभुदेसाई, पण आज अमृत कलशच्या निमित्ताने तुम्हाला निश्चितच मला सर्व रसिक श्रोत्यांना आणि मलाही जाणून घ्यायला आवडेल की हा प्रवास नेमका कुठून सुरू झाला. आपल्याला माहितीच आहे की पितांबरी म्हटलं की लगेच जाहिरात खूप प्रसिद्ध झाली होती. बायको गेली माहेरी काम करी पितांबरी, आणि त्याच्यामध्ये प्रशांत दामलेची भूमिका होती. गृहिणीपासून सुरुवात करून आमची जी पहिलं होम केअर डिव्हिजन आम्ही चालू केली आणि मग आयुर्वेद औषधाचं आम्ही हेल्थ केअर डिव्हिजन चालू केली. त्याच्यानंतर घरगुती स्वरूपाचं तेलं आम्ही आता बाजारात आणली आहेत, त्याचं अॅग्रो डिव्हिजन आम्ही चालू केली. आणि आता नवीन आपत्ती आमचं म्हणजे टुरिझमचं आहे. तर तिथे आयुर्वेदाची जेव्हा आम्ही सुरुवात केली की आयुर्वेदाच्या औषधी खूप गुणवत्तायुक्त पाहिजेत, आणि आपल्याला माहितीच आहे की उद्योग मोठा झाल्यानंतर बरेच लोक आपल्याकडे मदतीसाठी येतात. तर अशाच कामासाठी एक जण आमच्याकडे आले आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला थोडी आर्थिक मदत पाहिजे, आणि काही कारणाने त्यांना ते पैसे परत देता येत नव्हते. आणि मग त्यांच्याकडे जमीन होती, ते दापोली खेड रस्त्यावरती होती, आणि मग ती म्हणाली की आम्ही पैसे परत करू शकत नाहीत, आम्ही तुम्हाला जमीन दिली तर चालेल का. आणि मग ती दापोली जागा ही मी बघितली तर सपाट छान 2 डोंगरांच्या मध्ये असा मोठा परिसर होता. तर माझ्या मनामध्ये आलं की अजून जर का आपल्याला जमीन मिळाली तर खूप चांगला आपल्याला इथे प्रकल्प करता येईल. आणि आपण असं म्हणतो की आकाशात देव असतो आणि तो तथास्तु म्हणत असतो, तसंच झालं. तथास्तु तो म्हणाला असावा. आणि मग नंतर बाजूची जमीन घेत घेत मुंबईचे एक वेलणकर म्हणून आहेत, त्यांची मग 24 एकर जागा मिळाली. आणि मग दापोली खेड रस्त्यावरती आता आमची सुमारे 40 एकर जमीन आम्ही संपादित केली. एक खूप धाडसी प्रकल्प तुम्ही प्रभुदेसाई आज कुठेतरी राबवताना आपल्याला दिसतोय. पण तुम्ही जो दापोली जवळच्या शेतजमिनीचा उल्लेख केलात, ती शेतजमीन सर्वसामान्यतः लागवडीखाली आणली जाते किंवा त्यातनं उत्पादन निर्माण केलं जातं. तर तसा तुम्ही कोणत्या पद्धतीने त्याचा उपयोग करून घेतला? दापोलीसाठी सुद्धा असं एक कारण म्हणता येईल की दापोलीला आपल्याला माहिती आहे की बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठ आहे. दापोली एक प्रकारचं आपण म्हणतो की तिथलं 800 फूट उंचावरती असल्यामुळे कोकणातलं महाबळेश्वर त्याला म्हटलं जातं. आणि तिसरं असं होतं की एखादा प्रकल्प काय करायचा झाला तर तिथे केमिस्ट लागतात, तिथे वनस्पती शास्त्रज्ञ लागतात, आयुर्वेदिक ज्ञान असलेले लोक लागतात. तर त्या सगळ्याची तिथे माणसं मिळण्याची, आणि आपल्याला कामगार सुद्धा पाहिजे, तर ही सगळी फुलफिलमेंट होऊ शकते किंवा हे सगळ्याची पूर्तता होऊ शकते. अशा प्रकारचं दापोली होतं. म्हणून आम्ही ते दापोलीचं, आणि तो योग जुळून आला. म्हणजे मी तुम्हाला असं म्हटलं तसं की आम्ही शोधत फिरत नव्हतो, तर अचानक तो योग आल्यानंतर मग आम्ही तिथे हे चालू केलं. आणि ही जी जमीन जी आता घेतली ही वर्कच आहे. म्हणजे काही ते छोट्या टेकड्या आहेत 50 एकरमध्ये, काही सपाट जागा आहे. आणि मग तिथे पाण्याचं दुर्भिक्ष होऊ नये म्हणून मी शेततळी बांधली तिथे. आणि पितांबरीच्या ठाणे इथे आमच्या अमित विचारे म्हणून आमचा एक कामगार होता. त्याला म्हटलं की तू तिकडे जाशील का, कारण कोणीतरी त्याचं जागा जर का तुम्हाला माहिती की कंपाऊंड जरी असलं आणि तिथे तरी खूप आता सोन्याचे भाव जमिनीने येत आहेत, तर ते राखणं आणि तिथे चांगल्या प्रकारे मेहनत करून काही आपला प्रकल्प राबवणं ही सगळी विश्वासू माणसं पाहिजेत. तर अमित लगेच तयार झाला. पालगडच्या इथेच तो जवळच राहत होता, आणि तो गेल्यामुळे मग तिथे आम्ही पहिली 4 एकर जमिनीचं आम्ही आयडेंटिफाय केलं. इथे काय प्रकल्प आपण करावा ते आमच्या डोळ्यासमोर नव्हतं. तर 2-3 प्रकार तिथे करता येतील असं लक्षात आलं. आणि पारंपरिक भातशेती किंवा नेहमीचा आंबा, काजू, नारळ, सुपारी असं न करता काही वेगळं करावं असं मनामध्ये त्यावेळी होतं. वैशिष्ट्यपूर्ण असं तुम्ही आता उल्लेख केलात की कशा पद्धतीने आपण एखाद्या जमिनीचं सोनं करू शकतो. तुमच्याविषयी ज्या गोष्टी आम्ही ऐकलेल्या आहेत की ज्या आम्हाला माहिती आहेत ना, आयुर्वेदिक उद्यान हे खूप
आगळीवेगळी संकल्पना कुठेतरी भारताची संस्कृती, परंपरा, सुश्रुत असेल, चरक असेल, वाग्भट असेल, या तज्ज्ञांनी ज्या पद्धतीने त्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या पद्धतीने त्या जपण्याचं काम तुम्ही कुठेतरी केलं आहे. तर त्या तुमच्या आयुर्वेदिक उद्यानाविषयी आणि ते मुळात तुम्ही का केलं आणि कशा पद्धतीने ते आता उपलब्ध आहे सर्व पर्यटकांसाठी हे नक्की ऐकायला रवींद्र प्रभू देसाई आवडेल. आमच्याकडे जसं म्हटलं की आमचं हेल्थकेअर डिव्हिजनमध्ये जवळजवळ 4 MD डॉक्टर्स आहेत आणि अनेक कॉलेजेसमध्ये पण प्रोफेसर आम्हाला मदत करतायत. तर तिथे क्युरॉन नावाचं आमचं उत्पादन एक आहे आणि अनेक अशी प्रॉडक्ट आहेत. लहान मुलांसाठीचं बेबी मसाज ऑइल आहे आणि त्याच्यामध्ये 23 जवळजवळ वनौषधी आहेत त्याच्यामध्ये, किंवा बालहार म्हणून आहे. अनेक असे आहेत आणि जवळ 100-150 वनस्पती आम्हाला लागतात. आणि साहजिकच आपण जसं म्हणतो की एखादं फिनिश प्रोडक्ट किंवा शेवटचं जे उत्पादन आहे त्याचं गुणवत्ता ही त्याच्या रॉ मटेरियलवरती अवलंबून असते. आणि ही जर का औषधं जर का आपल्याला, कारण ते आयडेंटिफिकेशन म्हणजे त्याचं ओळख हे वनस्पती तीच आहे का, आणि तिथे आपल्याला माहिती असेल की जसं बुद्धिवर्धक औषधे असतात, शंखपुष्पी आहे किंवा इतर, तर ते शंखपुष्पीच आहे. तर हे ओळखणं, तर ते कसं ओळखायचं, तर हा खूप प्रॉब्लेम असतो की तो प्रश्न आपल्याला सोडवायला पाहिजे. आणि मग चांगली उत्पादनं काहीतरी, आणि ह्यातल्या बऱ्याच ज्या औषधी आहेत त्या सगळ्या महाराष्ट्र सरकारने ह्या नष्टप्राय होणाऱ्या जाती म्हणून डिक्लेअर केलेल्या आहेत. आणि मग जे कोण लागवड करत असतील त्यांना ते प्रोत्साहन देतात. तेव्हा मी असं ठरवलं की आपण इथे लागवड आपण करूया, म्हणजे आपल्यालाच इथे चांगल्या प्रकारची औषधं निर्माण करण्यासाठी आपल्याला त्याचा उपयोग होईल. आणि मग असं लक्षात की बहुउद्देशीय आपण असा काही प्रकल्प करू शकतो का. आणि मग 4 एकरची आम्ही पहिली जागा तिथे आयडेंटिफाय, ती आम्ही त्याला मार्क केली किंवा ती आम्ही ठरवलं की इथे आपण उद्यान करायचं आणि त्याला आत जाण्याचा प्रवेश आणि बाहेर येण्याचा प्रवेश असं आम्ही त्याला वेगळे ठेवले. आणि जमिनीचं पण, आमची जी जमीन होती ती रस्त्याच्या दोन्ही बाजूला होती. त्या मालकालाच माहिती नव्हतं की पलीकडे आपली जमीन आहे. मग ते आम्ही जेव्हा मोजणी केली तेव्हा आम्हाला लक्षात आलं. मग तिथे आम्ही पार्किंगची व्यवस्था केली, म्हणजे मग कुठे गाड्या त्यामध्ये फिरणार नाहीत. आणि मग तिथे 15 एका बाजूला त्याचे आम्ही विभाग केले आणि रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला 15 विभाग केले. आणि मधून सगळ्यांना प्रत्येक झाडाच्या जवळ जाता येईल, झाडाची माहिती घेता येईल, पानं बघता येतील, फळं बघता येतील, फुलं बघता येतील. जवळ 550 वनस्पतींची आम्ही तिथे आता लागवड केली, सगळ्या दुर्मिळ स्वरूपाच्या आहेत. आणि प्रत्येक झाडाचं त्याचं बोटॅनिकल नेम आणि त्याचं झाडाचं नाव असं मोठा त्याला फलक तिथे लावलेला आहे. आणि तिथे विद्यार्थ्यांना किंवा पालकांना, मुलांना बसण्यासाठीची सोय केलेली आहे. आणि ती एक झाडाची माहिती घेत सगळेजण जातील. आणि पुढच्या बाजूला तिथे आम्ही जे आयुर्वेदाची जी देवता आहे धन्वंतरी आणि श्रीकृष्ण असं त्याचं मंदिर आम्ही त्याचं बांधतोय. आणि जे ऋषी आहेत, आम्ही तिथे कोल्हापूरला एक मठ आहे, तर त्या मठात गेल्याने ते आम्हाला दिसलं की ऋषींच्या त्यांच्याकडे अशा मूर्ती अवेलेबल आहेत, तर त्या मूर्ती तिथे ठेवाव्यात. आणि त्या ऋषींनी काय कार्य केलंय, तुम्ही जसं म्हणाल चरक असतील, वाग्भट असतील, सुश्रुत असतील, तर त्यांनी केलेलं कार्य आणि तिथे काही संशोधन सुद्धा आपल्याला करता येईल. असं ते म्हणजे चालत गेल्यानंतर ही सगळी वनस्पती बघत गेल्यानंतर जी त्याची देवता आहे तर त्याचं दर्शन घ्यावं आणि मग पुढे जावं. मग तिथे कॉलेजमधले जे सेकंड इयरला BMSच्या मुलांना वनस्पतीची ओळख असा एक विषय असतो, ती मुलं येतील, शाळेतली मुलं येतील, पालक येतील. आणि पर्यटनाच्या बरोबर जसं आम्ही हे आयुर्वेदिक उद्यान आम्ही करायचं ठरवलं तसंच आपण इकडे फुलझाडं पण लावूया, फळझाडं पण लावूया. कारण आयुर्वेद हा एक भाग झाला, कारण निसर्गामध्ये असताना वेगवेगळ्या प्रकारचं जेवढी आपल्याला लागवड करता येईल तेवढं, कारण ह्या आयुर्वेदिक झाडांना अशी खूप आकर्षक फुलं येत नाहीत, त्यांची पानं, त्यांच्या फांद्या, मुळं असं त्याचा औषधासाठी उपयोग केला जातो. त्यामुळे बहुउद्देशीय करण्यासाठी सुद्धा आम्ही काय प्रयत्न करता येतील असा आम्ही त्याचा विचार केला. रवींद्र प्रभू देसाई, आता तुम्ही खूप छान पद्धतीने आयुर्वेदिक उद्यान आणि त्याचा उपयोग सांगितलात. आज पितांबरी म्हटलं की त्याच्याबरोबर एक अनंताची उदबत्ती, सोनचाफ्याची उदबत्ती आणि गुलाबाची उदबत्ती अशा 3 वेगळी अशी काय म्हणू आपण उठावदार प्रॉडक्ट तुमची दिसतात. तर त्याचीही कुठेतरी मूळ संकल्पना ह्याच प्रकल्पात रुजलेली आहे का? अगदी बरोबर. की मी असा विचार केला की ही 4 एकर जमीन, तर आमच्याकडे जरा जवळजवळ 40-50 एकर जागा होती. थोडी आपण एक 10 एकर जागा खडकाळ किंवा आपण सोडली तर बाकीच्या ठिकाणी आम्ही असं ठरवलं की पारंपरिक उत्पादन जसं मी म्हटलं तसं तर न घेता आपल्याला काय करता येईल. तर आपल्याला कदाचित ठाऊक नसेल की जे फुलांचे जे अर्क असतात, आपण जे आता अगरबत्त्या, उदबत्त्या आपण वापरतो त्याच्यामध्ये सगळी केमिकल वापरली जातात. आणि बऱ्याच लोकांना मग ते उदबत्तीचा धूर आला की त्याचा त्रास होतो किंवा ॲलर्जी असते आणि मग खोकला येतो, सर्दी होते. तर आम्ही त्याचं संशोधन केलं. पितांबरीचं एक वैशिष्ट्य म्हणजे आमचं R&D सेंटर आहे, संशोधन विभाग आहे आणि तो रबाळ्याला तिथे आमच्या MIDCच्याच जागेमध्ये आहे. तर याचं संशोधन केल्यानंतर असं लक्षात आलं की जर का आपण अर्क वापरले फुलांचे
तर आपल्याला खूपच त्याचा फायदा होऊ शकतो. आणि जसं फुलांचा वास असतो तसाच उदबत्तीला पण तसा वास येतो. आणि नाव लिहिलेलं असतं की चाफ्याची उदबत्ती आणि वास वेगळाच येत असतो, असं बरेचदा आढळून आलं. आम्ही जेव्हा मार्केटमधले उदबत्ती आणून सर्व्हे केला. आणि दुसरी पण अशी गोष्ट होती की दापोलीहून इकडे फुलं आणून विकायची दादरच्या मार्केटमध्ये, हे खूपच वेळखाऊ पण होतं आणि ती इथे फुलं येईपर्यंत ती खराब पण होत होती. मग या फुलांचं करायचं काय? मग त्याचा आम्ही अर्क काढायला सुरुवात केली आणि अगरबत्तीचं सुद्धा आमची फॅक्टरी तिथे आम्ही कारखाना चालू केला. म्हणजे आता जे पर्यटक येतील त्यांना अर्क कसा काढायचा फुलांपासून आणि त्याची उदबत्ती कशी तयार होते हे सुद्धा तिथे बघायला मिळेल. आणि तिथे आता आम्ही गुलाब, अनंत, मोगरा, चमेली, रातराणी, सोनटक्का, चाफा अर्थातच आणि अनेक बाकीच्या पण आम्ही ज्या आपल्याला माहिती नसेल कदाचित की काही गवत प्रकार असतात, हे सिट्रोनेलाचं गवत असतं, त्याची उदबत्ती केली तर ते डास पडून जातात, तिथे डास येतच नाहीत. गवत लावलं तरी सुद्धा डास येत नाहीत तिथे. त्यानंतर तुमचं लेमन ग्रास लावलेला आहे, सिट्रोनेला झालं, वाळ्याचं लागवड केलेली आहे, वाळा पण अफाट येतो तिकडे. तर ह्या सगळ्या गवताला फक्त अर्थात त्याचं जे एक्स्ट्रॅक्शनचे प्लांट असतात ते स्टीम बेस असतात, म्हणजे वाफेतनं त्यांचं ते ऑइल वेगळं करावं लागतं आणि मग त्याची उदबत्ती किंवा वाळ्याचा तर आपल्याला अनेक उपयोग आहेत. वाळ्यापासून खस अत्तर बनवता येतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे व्हॅल्यू ऍडिशन त्याच्यामध्ये खूप होत असल्यामुळे फायदा भरपूर मिळतो. आणि ह्या याच्यामध्ये जवळजवळ 40 ते 50 लोकांना तिथे आज रोजगार उपलब्ध झालाय. पण हा रोजगार अजून सुद्धा खूप प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढू शकतो. तर अशा प्रकारे म्हणजे एक फुलझाडांचं एक बाजूला एक, त्याच्यानंतर पर्यटक आले तर त्यांना एक खेळण्यासाठीचं मैदान, इंडोर आउटडोर गेम्स आम्ही करण्याचा विचार करतोय तिथे, स्विमिंग टँक असेल तिथे. आणि मग हे सकाळच्या वेळात त्यांना ह्या सगळ्या गोष्टींचा ते आनंद घेऊ शकतात. जेवण झाल्यानंतर हे आयुर्वेदिक गार्डन ते बघू शकतील. आणि संध्याकाळी तिथे आम्ही एक रस्ता असा केलाय बाजूनी संपूर्ण, तिथे बैलगाडी आम्ही एक खास कोल्हापूरहून बैल आणले आम्ही तिकडे, आपण पांढरे स्वच्छ बैल जोडी आणि त्याची पारंपरिक बैलगाडीतनं एक फेरी असेल तिकडे. अशा प्रकारे माहिती तिथे सगळ्यांना उपलब्ध होईल असा प्रयत्न आम्ही करतोय. त्याचबरोबर तुम्ही अनेक समाज उपयोगी गोष्टी सातत्याने करत असता, पण तुमच्या उद्यानाचा अजून एक भाग म्हणू किंवा अजून एक दृष्टिकोन म्हणू तो म्हणजे नक्षत्र उद्यान. तर त्याविषयी रवींद्र प्रभुदेसाई आम्हाला सगळ्यांनाच ऐकायला नक्की आवडेल. आपण सगळेच जण आपल्याला भविष्य आणि आपलं जे एक ज्योतिषशास्त्र जे आहे त्याच्यावर सगळ्यांना आकर्षण असतं आणि आपण असं म्हणतो की हातावरच्या रेषा बदलत नाहीत, म्हणजे जन्मवेळ बदलली किंवा तर भविष्य किंवा ती पत्रिका बदलू शकते. आणि प्रत्येकाला उत्सुकता असते की पुढलं वर्ष हे वर्ष माझं कसं जाणार आहे. तर आम्ही असं एक केलं की जे काही आपल्या 12 राशी आहेत तर 12 राशींचे 27 नक्षत्र त्याचे होतात, 2.5 नक्षत्रांची एक रास असते आणि त्या राशीप्रमाणे स्वभाव असतात. आपण टीव्हीवरती किंवा आपण अनेक कार्यक्रम बघत असतो. तर त्या असं त्यांनी सांगितलेलं आहे, शास्त्र असं आहे की ज्या राशीचा किंवा ज्या नक्षत्रांचा तुमच्यावरती प्रभाव आहे त्या झाडाखाली जर का तुम्ही बसलात किंवा त्या झाडाची तुम्ही सेवा केलीत तर तुम्हाला त्याचा भरपूर फायदा होऊ शकतो. तशी 27 नक्षत्रांचे 27 झाडं आम्ही तिथे एक असं मैदान केलेलं आहे, त्याच्या खाली अशी बसण्यासाठीची बाकं तयार केलीत आम्ही आणि तिथे प्रत्येकजण त्याच्या तिथे मोठ्या अक्षरात त्याचा रास आणि त्याचा स्वभाव विशेष असं दिलेलं आहे तिथे. आणि त्या नक्षत्र उद्यान पण आम्ही तिथे केलंय. आणि शेततळ्याच्या बाजूला सुद्धा आम्ही वेगळ्या प्रकारचे वृक्ष आणि ती बैलगाडीचा जो रस्ता आहे तिथे लाल फुलं पहिल्यांदा, मग पिवळी फुलं, अशा वेगवेगळ्या फुलांचं म्हणजे तुमची बैलगाडी पुढे जाईल तसं तुम्हाला वेगवेगळ्या सीझनमध्ये येणारी वेगवेगळी झाडं आणि त्यांचा रंग असा आस्वाद पण तिथे घेता येईल. आणि असा एक आमचा विचार आहे की आपण जसं आजीचा बटवा पूर्वी काही खोकला झाला तर अडुळशाचा काढा आपण किंवा अडुळसा आणि तुळस, तर आम्ही अशी एक पुस्तिका छोटी बनवतोय की तुमच्या आजूबाजूलाच तुम्ही परिसरामध्ये जसं दुर्वा आहे, तुळस आहे, पूर्वीपासून आपण लावत होतो, तुळशीचं वृंदावन दारामध्ये असायचं, तर अशाच एक 10 वनस्पती आम्ही निवडल्यात आणि त्या वनस्पती जाताना प्रत्येकाला त्याचं घरामध्ये किंवा कुंड्यांमध्ये लावता येतील. आणि काही आजार झाला तर आपण तशा गोळ्या घेतो, त्याच्याऐवजी जर का तुम्ही पटकन त्याचा काढा केला, जसं निर्गुंडी आहे तर पाय मुरगळला तर त्याचा समजा आपण अर्क काढला आणि ते गरम पाण्यामध्ये ते केलं आणि गरम पाण्याचं जर का फडकं जर का त्या अवयवावरती गुंडाळलं तर लगेच आराम पडतो. म्हणजे क्युरांमध्ये सुद्धा ते निर्गुंडी घेतलेलं वापरलेलं आहे. तर अशा एक अनेक लगेच ताबडतोब त्याचा उपयोग होईल अशी काही औषधं की जसं ज्येष्ठीमध आहे तर ते आपल्याला घेता येईल आणि त्याचा लोकांना पण त्याचा खूप उपयोग होईल. एक खूप वेगळा तुम्ही प्रकार करू पाहता आहात. निश्चितच ह्याला यश येईल, कारण एक
सातत्याने निसर्गाच्या जवळ जावं, निसर्गानं आपल्याला जे दिलेलं आहे तेच आपण निसर्गाला परत देतो असं सातत्याने म्हटलं जातं. तुम्ही सुगंधी गवताविषयी बोललात तर सगळीच सुगंधी गवत किंवा इतर अनेक जी झाडं आहेत ती सगळी काही कोकणाच्या मातीतच तयार होतात अशातला भाग नाहीये, तर ती इतर वेगवेगळ्या ठिकाणी देखील आपल्याला आलेली दिसतात. तर त्याकरता तुम्ही कुठल्या प्रकारचं काळजी किंवा त्या प्रकारचं वातावरण तुम्ही त्या ठिकाणी तयार केलेलं आहे का? आता महाराष्ट्रामध्ये थोड्या खेदाची गोष्ट अशी आहे की 4 कृषी विद्यापीठ आहेत आणि विदर्भामध्ये अकोल्याला आहे, एक आहे ते परभणीला आहे, दुसरं आहे ते आपल्या दापोलीला आहे, पुण्याला आहे. तर ही फुलांची सगळी जी काय आहे ती त्यांच्या परभणीला होतात. तर आम्ही असा विचार केला की भारतभराचं जे कुठली वनस्पती होत असेल आपण इथे का नाही लावायच्या. आणि साधारण केरळ आणि म्हणजे कोकणाचा सगळा किनारपट्टी आहे, केरळाचं जसं वातावरण आहे तसंच आपल्या इथे पण आहे. म्हणून आम्ही वेलचीचा एक प्रयोग केलाय. आणि वेलचीला काय लागतं पण की खूप जास्त ऊन चालत नाही, तर आम्ही मग तिथे ग्रीन शेडचा उपयोग केला. म्हणजे आपल्याला माहिती असेल की शेडनेट असतं म्हणजे, आणि त्याच्यामध्ये तुम्ही हवामान थोडं 5 डिग्रीपर्यंत तुम्ही कमी ठेवू शकता. उन्हाळ्याचा ज्या झाडांना त्रास होतो की त्यांना थंड हवेची गरज असते, तिथे पाण्याचे फवारे तुम्ही मारू शकता त्यांच्यावरती. तर त्या पद्धतीने आम्ही टिश्यू कल्चरचं पण काही डेव्हलप करतोय. हे सागाचं टिश्यू कल्चर आम्ही करतोय. त्याच्यानंतर तिथे केळ्याचं टिश्यू कल्चर करतोय. केळी साधारण जळगाव आणि गुजरातमध्ये होतात असं आपल्याला माहिती आहे, पण कोकणामध्ये सुद्धा उत्कृष्ट केळी होऊ शकतात. त्याचं आम्ही आता लागवड या वर्षीपासून आम्ही करतोय. त्याच्यानंतर शोभिवंत फुलांची पण आम्ही टिश्यू कल्चर करतोय आणि डाळिंबाचं पण करतोय. डाळिंब हे साधारणपणे कमी पावसाच्या ठिकाणी, सांगली वगैरे या ठिकाणी होतात, पण रोपं करून आपण त्याचं विकू शकतो. म्हणजे कोकणचा जो शेतकरी आहे तर त्याला एक कायम फक्त भात आपण म्हणतो आंबा, काजू आणि नारळ सुपारी आणि भाताचं लागवड, तर त्याच्यातून बाहेर येऊन त्याला काहीतरी वेगळं कमर्शियल काही करता येईल असा पण एक दृष्टिकोन त्याला आपल्याला देता येईल. आणि त्याचा प्रयोग आम्ही स्वतः तिथे त्यांना बघायला मिळेल ते की हे काहीतरी नुसती सांगीव आणि ऐकीव माहिती नाही, तर प्रत्यक्ष पुरावा आणि ते बघणं की बाबा 40-40 किलोचे केळीचे घड इथे लागू शकतात आणि मग त्याच्यातून समृद्धी यावी, असं कोकणचा विकास व्हावा. कोकणचा कॅलिफोर्निया नाही झाला तरी निदान चांगलं तिथे उत्पन्न सगळ्यांना मिळू शकेल असा त्याच्यातला हेतू आहे. अजून एक फार महत्वाचा विषय हा तुमच्या अॅग्रो टुरिझम किंवा तुम्ही जे एक प्रकल्प हाती घेतलेला आहात त्याच्यात असतो, तो म्हणजे आकाश दर्शन. तर त्या प्रकल्पाविषयी देखील आम्हाला रवींद्र प्रभुदेसाई ऐकायला निश्चित आवडेल. हे जे दापोली जरी म्हटलं तरी आमची जी जागा आहे बरोबर दापोली एसटी स्टँड पासून साधारण 12 किलोमीटरवरती आहे. आणि दापोली हे तसं 1.5 लाख लोकवस्तीचं गाव आहे. आपण मुंबईमध्ये किंवा बँगलोर किंवा ही जी मोठी शहरं आहेत यांचं जे एक प्रकाशाचं वलय असतं त्याच्यामुळे अनेक तारे किंवा नक्षत्र हे अदृश्य होतात. तर जेव्हा आम्ही तिकडे रात्री फिरायला गेलो होतो तेव्हा असं लक्षात आलं की तिथे अजिबात प्रकाशाचं वलय या कृत्रिम प्रकाशाचं नसल्यामुळे इतर दिवशी सुद्धा म्हणजे अगदी दशमीपर्यंत वगैरे सुद्धा चंद्र पौर्णिमेला थोडे नक्षत्र दिसत नाहीत, तर तिथे ती दृश्य स्वरूपात होतात. आणि सप्तर्षी किंवा हे बाकीचे सगळेच आपल्याला जे आपण नक्षत्र आहेत आणि त्याचं एक वेगळंच स्पष्टता तिथे असते. म्हणजे मंगळ, बुध, गुरु हे सगळे, शनी हे पटापट दिसतात. तर आम्ही असा एक विचार करतो की रात्री जेव्हा लोक सगळीकडे फिरून येतील आणि मग रात्री त्यांनी काय करायचं, तर बरेचदा मग पत्ते खेळणं, कॅरम खेळणं अशा स्वरूपाचं लोक मनोरंजनाचं कामं करतात. त्याच्यावेळी जर का आपण मुलांना आणि आता आपण बघतो की बऱ्याच मुलांना आकाश दर्शन किंवा आता इस्रोमुळे असेल किंवा भारतातली जी काही आकाशयानं आपण सोडतोय त्याच्यामुळे सुद्धा एक उत्सुकता वाढलेली आहे. तर त्या उत्सुकतेला ज्ञानाच्या रूपाने आपण तर मोठा एक टेलिस्कोप आम्ही घेण्याचा विचार करतोय. आणि जे 3 मजली आमची जी बिल्डिंग असेल त्याच्या गच्चीमध्ये नक्षत्र आणि मग तिथे चहा कॉफी घेत छान नक्षत्राची माहिती आणि मग दिशा आणि नक्षत्र. जसं पूर्वी बोटिंग मधून लोक जायचे किंवा वाळवंटामध्ये प्रवास करताना नक्षत्रांच्या त्यांच्या उगवल्यावरून त्यांना ती दिशा समजत असत. तर आपण निसर्गामध्ये आल्यानंतर आणि शुद्ध हवा तर तिथे भरपूरच आहे, कुठल्याही प्रकारचं प्रदूषण नाहीये. आणि जेव्हा निसर्गाची उधळण संपूर्ण आपण बघतो तेव्हा मुंबईतून जो काही घड्याळाला बांधलेला, जसं ते पूर्वी आपण म्हणतो घाण्याला जोडलेला बैलासारखे आपण इकडे मुंबईमध्ये काम करत असतो, तर तिथे आल्यानंतर पुन्हा ती जी एनर्जी आहे किंवा ती जी ऊर्जा आहे सगळी निसर्गातली ती परत भरभरून तो घेऊन त्यांनी प्रत्येकाने जावं. आणि नुसती ती ऊर्जा घेऊन तो करत असलेलं काम नाही, पुन्हा त्यांनी पण झाडं लावावीत, त्यांनी पण असे काही प्रकल्प करावेत, अशी प्रेरणा त्या प्रोजेक्टमधनं त्यांना मिळावी अशी आमची खूप इच्छा आहे.
अतिशय वेगळा, कुठेतरी एक विज्ञानाच्या जवळ जाणारा शुद्ध विज्ञान किंवा ज्ञानाचं एक शुद्ध पातळी जी असते की ज्ञान हे ज्ञानाकरता घ्यावं. आता तुम्ही जो उल्लेख केलात घाण्याच्या बैलासारखं, खरंच आहे कुठेतरी आपण नोकरी मिळावी, नोकरीतनं चांगले पैसे मिळावे ह्याकरता ज्ञान घेतो, पण खरंच आपल्याला आवडतं त्या गोष्टीचं आपण ज्ञान घेतो का, असा कुठेतरी अंतर्मुख क्षणी करतो. त्यावेळेला तुमचं हे जे काही दापोलीचा इतका सुंदर प्रकल्प आहे त्या प्रकल्पापर्यंत मुंबईतनं जाण्याकरता कशा सोयी सुविधा उपलब्ध आहेत? आमचं तर ठाण्याला पण ऑफिस आहे आणि पुण्याला पण ऑफिस आहे, त्याच्यामुळे असं एक कार्यालय दोन्ही ठिकाणी आहे. त्यामुळे पुणे आणि मुंबईतले लोक जास्त करून येणार. पण आता पितांबरी ही भारतभर पसरलेली आहे. तर आम्ही असं एक विचार केला की जे आमचे सुरुवातीला सेल्सचे लोक आहेत ज्यांनी कोकण बघितलेलंच नाहीये, म्हणजे जसं आपल्याला मी जेव्हा पहिल्यांदा हिमालय बघितला आणि ती अशी बर्फाची ती शिखरं, त्यामुळे वेळेत झालो आम्ही. तसं जेव्हा आम्ही दिल्लीच्या एजंटला आम्ही जेव्हा समुद्रावरती दापोलीच्या घेऊन गेलो तेव्हा त्यांनी तलाव बघितलेले होते, त्यांनी विहिरी बघितलेले होते, पण असं अथांग जिथे दृष्टी पोहोचते तिथपर्यंत पाणी बघितलं होते, नाचायलाच लागले एकदम. म्हणजे ज्यांनी कधी समुद्र बघितलेला नाहीये त्या लोकांना इकडे आणलं पाहिजे. म्हणजे जे उत्तरेकडचे जे लोक आहेत त्याच्याच बरोबर सुद्धा की पर्यटनासाठी जे आम्ही असं करतो की जे आमचे बेस्ट डिस्ट्रीब्युटर असतील, चांगले सेल्समन आहेत, त्यांना सुरुवातीला सगळ्यांना फ्री इकडे आणून दाखवायचं. आणि येण्यासाठी आता आपल्याला माहिती आहे की सगळ्या रेल्वे आहेत, विमानं आहेत, आणि ठाणा आणि पुण्याच्या कारला तिथे आले की तिथे आम्ही 2 बसेस ठेवलेल्या आहेत खास. पण आपल्याला माहिती असेल की मुंबईहून अनेक डायरेक्ट दापोलीसाठी बसेस पण आहेत, लक्झरी आहेत, तर त्यांच्यामधून पण येऊ शकतात, कारनी पण कोणी येऊ शकतं. तर तिथून महाडच्या आधी वीर स्टेशन म्हणून आहे, तर वीर स्टेशनवरून आंबेत मार्गे दापोलीला येता येतं. किंवा आता खेड रेल्वेच्या इथून सुद्धा 25 किलोमीटर फक्त अंतर आहे. तर पितांबरीचे जे काही आमचे सेल्सचे लोक आहेत तर त्यांच्या माध्यमातून कोणी आमच्याशी संपर्क केला, आमची वेबसाईट आहे, फोन नंबर आहेत, तर त्यांची पूर्णपणे इथे त्यांना आणून पुन्हा त्यांच्या घरी पोहोचवण्याची जी आपण म्हणतो की होम टू होम अशी सर्व्हिस आम्ही, अशी त्यांना सेवा देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. आणि जेणेकरून तो त्यांना त्याचं टेन्शन असू नये की त्याला कसं जाऊ, काय करू, तर पूर्णपणे त्यांना सोय करून देण्यात येईल. एक अतिशय वेगळा असा उपक्रम तुम्ही आम्हाला उलगडून सांगताय, त्यानिमित्तानं तुमचा जीवन प्रवास उलगडून सांगताय. खरंच आज पितांबरी म्हटलं की बायको गेली माहेरी काम करी पितांबरी या टॅगलाईन सकट, पण खरंच आपण कुठेतरी बाहेर जावं, संपूर्ण कुटुंबाला घेऊन बाहेर जावं, असं एक खूप सुंदर क्षेत्र किंवा एक सुंदर जागा तुम्ही तयार केलेली आहेत. आयुर्वेदिक उद्यान असेल, नक्षत्र उद्यान असेल, तुमची फुलझाडं असतील, सुगंधी गवत असेल, ह्यापेक्षा काही वेगळ्या झाडांची लागवड तुम्ही तिथे केलेली आहेत का? केलेली आहे तिकडे. की आता जसं आपल्याला माहिती की रुद्राक्ष हे आता आम्ही जेव्हा आपण म्हणतो की रुद्राक्ष आध्यात्मिक ह्याच्यामध्ये बरेच रुद्राक्षांच्या जाहिराती पण असतात. तर नेपाळला गेलेलं असताना तिथे रुद्राक्ष भरपूर होतं. ते आम्ही झाड आमच्या ठिकाणी डिस्ट्रीब्युटरकडनं 5-6 आणली. ते विमानातमध्ये परवानगी मिळायला पण खूप वेळ हे लागला आम्हाला, पण रुद्राक्ष झाड खूप छान झालंय आमच्या इथे. तर ते तिथे बघण्यासारखे आहे. त्यानंतर श्रीकृष्ण जेव्हा गोपींबरोबर किंवा जेव्हा तो ते दही हे करत असे तर पानाचा आकार जसा तिथे एखादं भांड असतं तसं अशी पण पानं आहेत. किंवा नोनी आपण जे म्हणतो की नोनीचं फळ आहे की ते कॅन्सर पासून सगळं वरती ते औषधी आहे, तर त्याचं नोनीची फळं आपल्याला तिथे बघायला मिळतील. बिक्सा नावाचं एक फळ आहे, तर त्याला आपण जो बटर जे असतं आपलं ते पिवळ्या रंगाचा रंग किंवा केशरी रंग, श्रीखंडाचे रंग, म्हणजे आपल्याकडे केशर घालूनच फक्त रंग होतो, तर नॅचरल कलर हा सुद्धा बिक्सा वनस्पतीपासून होतो. ती झाडं तिथे आम्ही लावलेली आहेत. नंतर श्रीकृष्ण ज्या बासऱ्या असतात आपल्याला फक्त तो बांबू म्हणजे फक्त त्या मोठे बांबू आपल्याला वाटतं, वेळूचे बांबू, आणि तिथे बासरी ज्याच्यापासून बनवता येते, कारण त्याचं जे पेर असतं ते खूप लांब लांब पेरं असतात आणि ते पोकळ केल्यानंतर त्याला भोकं पडून त्याची बासरी बनवता येते. असे बांबूचे प्रकार सुद्धा आम्ही तिथे लावलेले आहेत. असंख्य प्रकार, 200-300 झाडांमध्ये, आणि ती सगळी माहिती आमचा माणूस स्वतः येऊन सांगतो की प्रत्येक झाडाची ती खूप त्याचं महत्व आहे. आणि त्याची रोपं सुद्धा कोणाला न्यायची असतील तर तिथे आम्ही ती उपलब्ध करणार आहोत. एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन आपण कसा निर्माण करू शकतो याचं उत्तम उदाहरण तुम्ही आता आम्हाला सांगताय. हे झालं झाडांविषयी. पण आता तुम्ही ज्या झाडांचे उल्लेख केले त्या झाडांचे उल्लेख महाराष्ट्रात किंवा कोकणाच्या वातावरणाशी ती झाडं जुळवून घेऊ शकणारी नाहीयेत. पण त्याचं प्रत्येक रोप वाढण्याकरता हवामान गरजेचं असतं. म्हणजे डाळिंबाला जर का कमी पाऊस लागत असेल तर भाताला भरपूर पाऊस लागतो. तर ह्याकरता तुम्ही काही विशिष्ट प्रकल्प तिथे तयार केलेले आहात का? आता आम्ही असं करतो की बाजूलाच कोकण कृषी विद्यापीठ आहे, तर जसं माणूस आहे की तो
खूप थंडीमध्ये पण राहू शकतो, वाळवंटात पण राहू शकतो. तसं झाड काही त्यांचे जे स्पीसीज आहेत तर त्या स्वतःला त्या वातावरणामध्ये कसं जगायचं ह्याचं स्वतः सुद्धा प्रशिक्षण वनस्पती घेत असतात. तर आपण त्याच्यामध्ये अजून संशोधन केलं आणि त्याला लागणारे, मी जसं मगाशी म्हटलं की ग्रीन हाऊस समजा असेल किंवा त्याला विशिष्ट आम्ही असं काही नॅचरल म्हणजे गोमय म्हणून आमचं एक खत आहे की गाईच्या शेणापासूनच बनवलेलं आहे किंवा अमृत पाणी आहे की पंचगव्य पासून ते बनवलं जातं. तर अशा कुठल्या आपण त्यांना खाद्य दिलं तर त्या वनस्पती टिकतात का, वाढतात का? तर हा एक प्रयोग आहे. आता रुद्राक्ष त्याला कसे येतात त्या झाडाला किंवा त्याला फळं किती येतात. तर एक गोष्ट आहे की काही जी झाडं आहेत ही एक सगळ्यांना बघायला मिळावी, म्हणजे ते कमर्शियल याच्यासाठी लावलेली नाहीयेत, तर ती एक बघायला मिळावी. कारण समजा नेपाळला जाताना रुद्राक्षाचं झाड कधी बघणार, तर म्हणून ती लावली. आणि काही जी झाडं आहेत जी आपल्याला कळेल की इथून लागवड केली तरी सुद्धा त्याचं चांगलं उत्पन्न येऊ शकतं. तर एक भाग आहे म्हणजे दुर्मिळ वनस्पती एकाच ठिकाणी बघायला मिळणं. दुसरा भाग म्हणजे जसं केळी आहे, टिश्यू कल्चरचे किंवा साग आहे, हे कोकणचं पारंपरिकच झाड आहे, तर ते तुम्ही लावू शकता आणि 10 वर्षात त्याला तुम्हाला चांगलं त्याचं उत्पादन पण मिळू शकतं. आणि इतर जी झाडं आहेत ती त्याला पण कमर्शियल व्हॅल्यू आहे. तर जसं कोणाचा हेतू असेल की बघण्याचा, लावण्याचा किंवा दुसरा कुठलाही, तर ते सगळे हेतू तिथे साध्य होऊ शकतात असं मला वाटतं. महत्वाचा वृक्ष किंवा जो आज खूप मोठ्या प्रमाणात कमी होताना दिसतोय तो म्हणजे चंदन, तर त्याची तुमच्याकडे लागवड आहे का? चंदनाचं बऱ्याचदा लोकांना माहिती नसतं की चंदन हे पॅरासाइट जातीचं वृक्ष आहे. म्हणजे चंदनाच्या बाजूला दुसरं तूर किंवा जे त्याला नायट्रोजन त्याच्या मुळाला मिळण्यासाठीचं झाड लावलं, नुसतं चंदन लावलं तर ते जगत नाही. तर आता आमच्याकडे जवळ तिथे 100 चंदनाची झाड आहेत आणि आम्ही एक अशोक वन केलंय. म्हणजे लंकेमध्ये रावण सीतेला घेऊन गेला तिथे अशोक वनात ठेवलं होतं. अशोकाची वेगळी म्हणजे सीता अशोकच त्याला म्हणतात, तर ती आम्ही झाडं लावलेली आहेत आणि दुर्वा भरपूर लावलेले आहेत. कारण दुर्वांकुराचा रस जर का घेतला तर तो सुद्धा औषधी आहे, तर त्याच्यावरती पण आम्ही संशोधन करतोय. आणि मुलुंडचं भसे कॉलेज आहे किंवा टाटा कॅन्सरचं जे संशोधन केंद्र आहे तिथे आम्ही गव्हांकूर, दुर्वांकुराचे रस किंवा कॅन्सरच्या कुठल्या पेशींवरती ते त्या पेशींची वाढ होऊ देत नाहीत. तर त्यांच्याजवळ 67 प्रकारच्या पेशी आहेत. आम्ही तर गोमूत्र आणि ह्या दुर्वांकूर आणि गव्हांकूर असे मी प्रयोग केले, त्याजवळ 37 प्रकारच्या पेशींची वाढ होत नाहीये असं लक्षात आलं. आणि मग हे चंदन असेल किंवा दुर्वा असतील किंवा तुळशीचे 15 प्रकारचे तुळशीचे प्रकार आहेत तिथे, तर याचं पुढे त्याचे रस म्हणजे त्याचा अर्क काढून कुठल्या कुठल्या आजारांवरती त्याचा उपयोग होऊ शकतो. हा खूपच मोठा म्हणजे एक आयुष्य पुरणार नाही मला असं वाटतं. पुढच्या पिढ्यांना संशोधनाचं कार्य तिथे करता येईल एवढी गोष्ट आम्ही करून ठेवलेली असं मला वाटतं. तुम्ही आता अर्काचा विषय काढलात, तर तिथे फिरायला येणारे जी लोक असतात किंवा त्यांना इच्छा असते त्यांना हे अर्क कसे काढले जातात? कारण आज आपल्याकडे अनेक गोष्टींचे अर्क आपल्याला बाजारात उपलब्ध आहेत, पण त्याची नक्की प्रक्रिया काय असते ती पाहण्याची काही सोय केलेली आहे का तुम्ही? ती सुद्धा सोय केलेली आहे. कारण काही त्याला आधी पानं भिजवून ठेवायला लागतात, काही वनस्पती आधी सुकवाव्या लागतात, मग सुकवल्यानंतर मग त्याचे अर्क काढायचे असतात. तर त्याचं आम्ही एक अशी पुस्तिकाच तयार करतोय की वेगवेगळ्या वनस्पतींचे अर्क ते कसे काढायचे, ते कुठल्या आजारांवरती कुठल्या रोगांवरती ते उपयुक्त आहेत आणि त्याच्या अगदी घरगुती साध्या सोप्या प्रक्रिया आणि त्याची झाडं पण त्यांना उपलब्ध असतील. तर हे सुद्धा आम्ही तिथे वेगळं, जसं तिथे आम्ही आमच्या संपूर्ण प्रोजेक्टचे 7 विभाग केले आणि त्याला आम्ही सेक्टर केला की एक पहिला इंडस्ट्रीयल सेक्टर, तुम्ही जसं म्हणाला तसं तिथे अर्क, त्याच्यानंतर हे अर्क काढण्याचं, त्याच्यानंतर फुलांचे अर्क, त्याची उदबत्ती असा एक सेक्शन असेल. दुसरा नर्सरी सेक्शन आहे. तिसरा खेळण्यासाठी सगळं मैदान, इंडोर आउटडोर गेम्स आहे. चौथा सेक्शन आयुर्वेद गार्डन आहे. त्याच्यानंतरचा सेक्शन आहे ते शेततळी आहेत आणि स्विमिंग पूल आहे. त्याच्यानंतरचा सेक्शन आहे सगळी गवतं जी प्रकारची तशी आहेत आणि याच्या समोरच त्याचं देऊळ आणि मुलांना खेळण्यासाठी. तर लहान मुलांना कधी त्या सगळ्यामध्ये इंटरेस्ट नसतो, तर आई वडिलांना ते प्रकल्प बघायचे असतात, तर त्यांच्यासाठी छोटी गार्डन पण आम्ही केलेली आहे. म्हणजे सर्व कुटुंब तिथे आल्यानंतर त्यांच्या इंटरेस्ट आणि एकमेकांचा दुसऱ्यांना त्रास होऊ नये आणि त्याला स्वतःच्या ज्या गोष्टीत आवड आहे त्याचा आस्वाद घेता यावा असा हा परिपूर्ण प्रकल्प आहे. आज खूप सुंदर पद्धतीने रवींद्र प्रभू